बुलढाण्याचे सत्ताधारी शिवसेनेचे फायरब्रँड आमदार संजय गायकवाड यांच्या सुपुत्रांनी कालपासून या ठिकाणी जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये आमरण उपोषण केलं आहे। संजय गायकवाड यांचे दोन्ही सुपुत्र कालपासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि आतापर्यंत प्रशासनाने या आंदोलनाची कुठलीच दखल घेतलेली नाही। कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी किंवा वरिष्ठ नेतेगण या उपोषण मंडपामध्ये आले नाही। जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर इथे येऊन गेले, परंतु त्यांनी अजून यांची मेडिकल तपासणी केली नाही। एकंदरीमध्ये आमदार पुत्रांनी हे जे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे ते प्रशासनाने पूर्णपणे बेदखल केलं आहे। प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलेलं नाही। आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव मृत्युंजय गायकवाड आहे। भाऊ, आपलं कालपासून हे आमरण उपोषण सुरू आहे, काय सांगाल? आमचा जे दुसरा दिवस आहे उपोषणाचा, या ठिकाणी कोणते अधिकारी या ठिकाणी येऊन गेले नाहीत। आमचं काही अजून विचारपूस केली गेली नाही, परंतु गव्हर्नमेंटचे हॉस्पिटलचे डॉक्टर हे कालपासून आज पण या ठिकाणी आहेतच, परंतु आमचं चेकअप अजून या ठिकाणी झालेलं नाही। महसूल विभागाचं कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क केला का? त्यांचे फोन आले का आपल्याला? नाही, अजून तसं काही नाही। आणि कुठल्या वरिष्ठ नेते मंडळींनी किंवा मंत्र्यांचे वगैरे कोणाचे फोन आले का? नाही, अजून नाही आले। तर आपलं आता काय, आपलं हे आंदोलन हे असंच आपण सुरू ठेवण्याचा निर्धार घेतलाय का? हो, जोपर्यंत आमच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण या ठिकाणी सुरूच राहणार आहे। पोलीस अधिकाऱ्यांचे कुठल्या कोणाच्या काही संपर्क झाले का? नाही, अजून काही नाही झालं कोणाचं। तर नक्कीच एकंदरीत हे कालपासून आमदार संजय गायकवाड यांच्या दोन्ही सुपुत्रांनी या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। आज त्यांचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। अद्यापर्यंत शासनाने किंवा अधिकाऱ्यांनी, शासनाच्या प्रतिनिधींनी यांची अजून दखल घेतली नाही आणि शासनातर्फे सध्या हे आंदोलन हे बेदखल करण्यात येत आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।